नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। तर आज आपण ANM सेकंड इयरचा मिडवायफरी सब्जेक्ट आणि त्यामध्ये कोणतं बुक आपण घेतलं, त्याचबरोबर कोणकोणता सिलेबस आहे आणि आपण कोणकोणते लेक्चर घेणार आहोत ते आज आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत। तर सर्वप्रथम बुक कोणतं घेतलेलं आहे मी मोमेनचं, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किती सब्जेक्ट किती चॅप्टर बघायला भेटणार आहे ते आपण सविस्तर बघू। तर सर्वप्रथम अनुक्रमानिका, तर याच्यावरतीच आपण शॉर्ट व्हिडिओ बनवते मी। आता जे लॉंग लेक्चर आहे ते मी अपलोड करायला सुरुवात करणार आहे। तर याला जर जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघूया आपण काय। पहिलं विषय प्रवेश, म्हणजे आपल्याला काय करणार आहे, या विषयाचं ज्ञान किंवा इंट्रोडक्शन देणार आहे। त्यानंतर अस्थिकटीर, म्हणजे आपल्याला सर्व मिडवायफरी म्हणजे स्त्रीकटीरापासून तर बाळबाहेर येईपर्यंतचा जो सर्व अभ्यास म्हणजे प्रसूतीशास्त्र व कला याला मिडवायफरी म्हणतो आपण। तर मिडवायफरीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे। सर्वप्रथम ध्येय, उद्दिष्ट, संज्ञा, स्त्रीकटीराचे सांधे हे सर्व आपण या पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। मग सेकंड चॅप्टरमध्ये काय बघणार आहे, जनन संस्था। नंतर थर्डमध्ये म्हणजे हे पुरुष जनन संस्था बघणार आहे सेकंडमध्ये, थर्डमध्ये स्त्री जनन संस्था, त्यानंतर मासिक पाळी, मग एम्ब्रिओलॉजी म्हणजे आपला भ्रूणशास्त्र, मग गर्भाचे रक्त कसे परिभ्रमण होते हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत। त्यानंतर प्लासेंटाचं कसं प्लासेंटा निर्माण होणार आहे, गर्भाची पिशवी, गर्भोदक सर्व गर्भाचं रिलेटेड आहे। तर तुम्ही ह्या नोट्स काढून घ्या। त्यानंतर गर्भिणीची काळजी, तर नेक्स्ट बघू। हे सर्व तुम्ही लिहून घ्या, जे मेन आहे हायलाईट केलेले ते लिहून घ्या। बाकीचं लिहिलं नाही लिहिलं तरी काही नाही, कारण मी दररोजचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सब्जेक्ट समजायला सोपा जाईल। त्यानंतर गर्भिणीची तपासणी पेपरला येते, जे क्वेश्चन मी IMP केलेले ते पेपरला आलेले। गरोदर बाईच्या इतर तपासण्या कोणकोणत्या करतो आपण। तपासणीच्या वेळी भेटीची आखणी, तर आपण भेटीची आखणी किती 5 भेटी झाल्या पाहिजे तर ते घ्यायचे। त्यानंतर गरोदरपणातील सौम्य तक्रारी, सौम्य तक्रारी, गंभीर तक्रारी काय काय असणार आहे। त्यानंतर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात होणारा रक्तस्राव, जी ब्लिडिंग होती का, तर ती ब्लिडिंग कशामुळे होऊ शकते, किंवा गर्भपात होऊ शकतो, किंवा एक्टॉपिक प्रेग्नेन्सी होऊ शकते, तर हे आपला डिसीज कंडिशन बघायची आहे। त्यानंतर APH, मग नंतर PPH बघायला होतो। APH म्हणजे प्रसूतीपूर्व रक्तस्राव, त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, ते आपण व्यवस्थित शिकवू। आणि स्वाभाविक प्रसूती, त्यानंतर आपल्याला काय प्रसूतीच्या 3 अवस्था घेतलेल्या आहे, घरी प्रसूती करणे, स्वाभाविक सुतिक अवस्था, अस्वाभाविक सुतिक अवस्था, स्वाभाविक दर्शन, विपरीत दर्शन, ब्रीच प्रेझेंटेशन, ते सर्व आपल्या याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे। तर हे बघू शकता तुम्ही आणि सर्व नोट्स काढून घ्या। प्रसूतीच्या 3ऱ्या अवस्थेत होणारे विपरीत परिणाम काय होऊ शकतं, PPH होऊ शकतो। मग नवजात बालक पण शिकायचं आपल्याला, म्हणजे चाइल्डमधलं पण आपल्याला शिकायचं आहे। फर्स्ट इयरला तर आपण बघितलेलं चाइल्ड, पण याच्यामध्ये काय काय शिकायचं ते बघू। कावीळ येते याच्यामध्ये, इंट्रायुटराइन डेथ, तर हे सर्व आपल्याला शिकायला भेटणार आहे। तर धन्यवाद।